नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रिक्सच्या माध्यमातून आपण दिलेल्या आकृतीमध्ये ट्रायंगल कसे फाइंड करू शकतो ते। तर आपल्याला आज शिकणार आहोत की ट्रायंगल कसे फाइंड आउट करायचे ते आकृतीमध्ये। ट्रायंगलला आपण मराठीत त्रिकोण असे म्हणतो। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे की अँगल कसे फाइंड करतात, तर ही त्याप्रमाणेच ट्रिक आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघू शकले, तर आता आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत। मित्रांनो, हा समजा एक त्रिकोण दिलेला आहे। तर ह्या त्रिकोणामध्ये अजून किती त्रिकोण आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत। या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते फाइंड करायचे आहे। तर मित्रांनो, आपण ट्रिक्स 1 पाहिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये। आपण पाहू शकता की आपण अँगल फाइंड केलेले। इथे फक्त आपल्याला त्रिकोण फाइंड करायचे, पद्धत तीच आहे। तर ट्रिक्स 1 आहे की आपल्या बी बिंदूपासून एकूण किती रेषा निघतात, किती किरण निघतात। तर किरण किती आहेत, 1 2 3 4 5 किरण निघतात, 5 किरण। तर 5 किरणामधून एक मायनस करायचं, राहिले 4, आणि 4 पासून उतरत्या संख्यांची बेरीज करायची। म्हणजे 4 + 3 + 2 + 1 = 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10। तर हे आपल्याला या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत। तर आपण ट्रिक्स 2 पाहूया। ट्रिक्स 2 काय आहे, तर बिंदू बी पासून जे किरण निघालेले आहेत, तर त्यामध्ये गॅप किती आहेत, रकाने किती आहेत। तर इथे 1 2 3 आणि 4 रकाने आहेत। तर 4 रकाने गुणिले त्या पुढील संख्या डिवाइडेड बाय 2, 5 चौक 20 डिवाइडेड बाय 2, आपला आन्सर आलेला आहे 10। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत। तर मित्रांनो, 10 त्रिकोण कसे, तर इकडे पण आपण नावं देऊया, ABC, इथे D, E आणि F। तर आपले एकूण त्रिकोण फाइंड करूया आपण। ABD हा फर्स्ट त्रिकोण झाला। आपण इथे लिहून घेऊया ते त्रिकोण। तर मित्रांनो, यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक्स इझी वाटली? मला तर ट्रिक्स 2 इझी वाटत आहे। मित्रांनो, आपण इथे क्रॉस चेक करून पाहणार आहोत। फर्स्ट त्रिकोण आहे ABD, सेकंड ABE, थर्ड वन ABF, फोर्थ ABC, फिफ्थ DBE, सिक्स्थ नंबर DBF, सेवंथ DBC, एट EBF, नाइन्थ EBC, आणि 10th FBC। मित्रांनो, हे आपल्याला 10 त्रिकोण येत आहे। या व्यतिरिक्त एक पण त्रिकोण भेटणार नाही आपल्याला। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते फाइंड करू शकतो। तर मित्रांनो, आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ट्रिक्स 2 च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। ट्रिक्स 2 इझी आहे। सेकंड एक्झाम्पल आपण ड्रॉ करूया।
मित्रांनो एक्स वाय झेड या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथे आपण फाइंड करूया. पहिला आहे एक्स बिंदूपासून आपल्याला किती रकाने भेटतात. तर एक्स बिंदूपासून आपल्याला 1, 2 आणि 3 असे 3 रकाने भेटलेले आहेत. तर 3 रकाने म्हणजे आपण 3 रकाने इंटू त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 4 त्रिक 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 6. आपल्याला एक्स बिंदूपासून भेटलेले आहेत. इथे लिहूया एक्स बिंदूपासून. त्यानंतर आपण वाय बिंदूपासून पाहूया. वाय बिंदूपासून आपल्याला कोणते भेटलेले आहेत, किती रकाने आहेत. 1, 2, 3 आणि 4. 4 रकाने आहेत. तर 4 इंटू त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 5 चौक 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 10. तर मित्रांनो आता टोटल त्रिकोण किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर टोटल त्रिकोणासाठी आपल्याला एक्स पासून आणि वाय पासून जे त्रिकोण काढले 6 आणि 10 यांची आपल्याला ॲडिशन करायची. म्हणजे डायरेक्ट करूया 10 + 6 इज इक्वल टू 16. पण आपले त्रिकोण आहेत ते आता एक्स बिंदूपासून आपण जेवढे त्रिकोण 6 आले तर 6 त्रिकोणांपैकी आपला एक्स वाय आणि इथे एक नाव देऊया ओ देऊया. एक्स वाय ओ हा त्रिकोण एक्स मध्ये पण आणि वाय मध्ये पण कॉमन असणार आहे. त्यामुळे आपल्याला 16 मधून 1 मायनस करायचं. आपला आन्सर आलेला आहे 15. म्हणजे जो आपल्याला कॉमन आहे तो मायनस करायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण 2 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. म्हणजे आपल्याला कशा कशा आकृत्या देतात ते आपण पाहणार आहोत एक एक टाईपच्या. आता पहिल्यांदा पाहिली आपण सिंपल, दुसरी त्यापेक्षा जरा हार्ड होती. आता अजून थोडं पाहूया. मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर मित्रांनो इथे आपण त्रिकोण ए बी सी मध्ये सुरुवातीला पाहूया. त्रिकोण ए बी सी मध्ये पॉइंट ए पासून आपले किती किरण निघालेले आहेत, किती रकाने आहेत ते पाहूया. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे 5 रकाने इकडे पण आहेत. 1 2 3 4 5. आपण एबीसी पाहणार आहोत अगोदर. एबीसी मध्ये 5 रकाने आहेत. तर 5 गुणिले त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 5 × 30 डिवायडेड बाय 2. आन्सर आलेला आहे 15. तर इथे त्रिकोण एईएफ मध्ये पण एच कॉमन आहे. तर तिथे पण सेम आपल्याला भेटणार आहेत 15, कारण की 5च रकाने आहेत. तर इथे पण आपल्याला 15 भेटतात. त्रिकोण एईएफ मध्ये इथे पण आपल्याला 15 त्रिकोण भेटलेले आहेत. तर मित्रांनो इथे कॉमन काहीच नाही. जरी कॉमन ए बिंदू असला तरी त्रिकोण हा एईएफ आहे आणि एबीसी असे 2 त्रिकोण आहेत. कॉमन त्रिकोण कोणताच नाही भेटणार. म्हणजे आपल्याला टोटल त्रिकोण भेटलेले आहेत 15 + 15 = 30 त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये भेटलेले आहेत. तर मित्रांनो कशी वाटली ट्रिक्स ते आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्या मित्रांनो अजून आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. त्रिकोणाचे वेगवेगळे टाइप्स येतात. त्यामध्ये आपल्याला असा ए बी सी आणि डी. तर मित्रांनो ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत की त्रिकोण ABC मध्ये ABC मध्ये मित्रांनो आपल्याला किती आहेत रकाने ABC त्रिकोण मध्ये 1 2 3 4. आपले A बिंदू पासून किती रकाने निघतात. तर A बिंदू पासून 4. मग आपला फॉर्म्युला यूज करायचा 4 इंटू त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 5 चौक 20 भागिले 2. आन्सर आलेला आहे 10. आणि त्रिकोण दुसरा कोणता त्रिकोण ACD मध्ये ACD मध्ये मित्रांनो किती आहेत बिंदू C पासून निघालेले रकाने. आता C पासून हा पण रकाना आहे पण हा त्रिकोण ACD मध्ये येत नाही. AC आणि D मध्ये ACD मध्ये किती आहेत 1 2 3 आणि 4. 4च रकाने आहेत. मग 4 4 इंटू त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. हेच आन्सर आलेला आहे इज इक्वल टू 10. तर ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. तर मित्रांनो इथे सुद्धा कॉमन त्रिकोण कोणताच नाही म्हणजे 10 + 10 इज इक्वल टू 20 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला भेटलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही एकदा पाहू शकता फाइंड करू शकता 1 2 3 4 रकाने. इकडे पण दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा 4 रकाने होते. तर अशा प्रकारे आपण फाइंड करू शकता. मित्रांनो अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. थोडा हार्ड होत चाललेला आहे पण आपल्याला हे अगदी 2 ते म्हणजे 2 मिनिटच भेटतात. 2 पण नाही 1च मिनिट मध्ये आपल्याला सॉल्व करायचं असतं. तर मित्रांनो अशी आकृती आहे. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला एकूण किती त्रिकोण आहेत ते फाइंड करायचं आहे. तर मित्रांनो इथे आपण पाहणार आहोत त्रिकोण ABC मध्ये किती रकाने आहेत ते. त्रिकोण ABC पूर्ण त्रिकोण घेतला आपण तर ABC मध्ये किती रकाने आहेत 1 2 3 4 5 आणि 6. त्रिकोण ABC मध्ये किती आहेत 6 रकाने. तर आपला फॉर्म्युला यूज करायचा 6 इंटू त्या पुढील संख्या डिवायडेड बाय 2. 7 सकम 42 डिवायडेड बाय 2. आपला आन्सर आलेला आहे 21. तर मित्रांनो हा झाला फर्स्ट. आता सेकंड आहे त्रिकोण ए. इथे नाव देऊया आपण E आणि F. त्रिकोण AEF मध्ये त्रिकोण AEF
ई एफ मध्ये आपण इथे जागा नाही तर पूर्ण डायरेक्ट तोंडीच फाइंड करू शकता। आता इथे 3 रकाने आहेत 1 2 3, 3 इंटू त्यापुढील संख्या 4, 4 त्रिक 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपला आन्सर आलाय 6। त्यानंतर त्रिकोण ए, इथे काय नाव देऊ, जी एच, ए जी एच मध्ये, त्रिकोण ए जी एच मध्ये, त्यामध्ये किती आले, हे 6 आपण ए एफ मध्ये टाकू। ए जी एच मध्ये 4 रकाने, 4 पंचे 5 चौक 20 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे 10 येतात ए जी एच। त्यानंतर ए एल एम, इथे 3 रकाने आहेत, 3 रकाने कुठे होते, ए एफ मध्ये पण होते, ए एफ मध्ये 6 म्हणजे त्रिकोण ए जी एच मध्ये 6 येणार आहेत। 6 कसे, इथे 3 रकाने आहेत, 3 त्यापुढील संख्या 4, 4 त्रिक 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6। त्यानंतर राहिलं हा, इथे पण 6 येतात, ए एक्स वाय, किती रकाने आहेत 1 2 3। मित्रांनो बाकी सर्व सोडून द्यायचं, ए एच आणि वाय इथे हेच पकडायचे, हा त्रिकोण त्याच्यामध्ये 3 रकाने आहेत, तर ए एक्स वाय इथे 6 आले। तर आपल्याला टोटल त्रिकोण किती आहेत ते फाइंड करण्यासाठी इथे सर्वांची बेरीज करायची। तर सर्वांची बेरीज किती येते, 21 प्लस 6 प्लस 10 प्लस 6 प्लस 6, 6 12 6 18, 18 आणि 10 28, 21 अधिक 28 बरोबर 8 आणि 1 9, 2 2 4। तर आपल्याला या आकृतीमध्ये एकूण 49 त्रिकोण भेटलेले आहेत। मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत नाही वाटतं, आपल्याला या सर्वांची बेरीज करायची, 21 प्लस 6 प्लस 10 प्लस 6 प्लस 6 आपले आलेले आहेत 49। तर 49 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला भेटलेले आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, मी अशाच नवनवीन कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असणाऱ्या ट्रिक्स तुमच्या समोर घेऊन येत आहे, तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।